कोण कोपऱ्या दुमदम बेतो या भारत वर्षाचा दरबारी तुझ्या उभा ठाकला सेवक मराठाचा आणि हाती घेतला फडक लागला जर पटका मानाचा मानसा 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 कधी होते मानसा मानसा होते मानसा मानसा कधी होती आणि छापून होतो कोरा कागद शहाणा मानसा मानसा कधी मानसा मानसा जनावरांच्या जवळ इमान आहे पण माणसाजवळ इमान नाही म्हणून काय म्हटलंय इमानाच्यासाठी पहा कुत्र शेपूट हालवी मालकानं बाकीचे तुकडा दिले ते ती कुत्र इमान राखते त्याच्या पायात घुटमळतो म्हणून इमानाच्यासाठी पहा कुत्र शेपूट हालवी आणि मतलबासाठी पहा मन माणूस डोलवी मानसा मानसा कधी होते मूर्ती तितक्या प्रति तुटणे असणारे तार आणि गुंडगिरी चालू नाना प्रकार
दराचा जाहीर केल्याप्रमाणे सादर करीत आहोत एक महान सामाजिक सत्य घटनेवर आधारित वक्तव्य मुलीच्या अबरोला न्याय दिल्याचा मुलीच्या अबरोला न्याय दिल्याचा या वक्तव्याला नांदी रूपाने सुरुवात करीत आहोत। नांदी गात आहे जया आंबेडकर आणि त्याला साथ देत आहे विजय भोसले वाघेरीकर। शांत रहा शांत रहा नांदी अमोल कामरे वाघेरीकर शांत रहा शांत रहा। विषापासून अमृत गारगोटीपासून हिऱ्याचा जन्म होतो असाच आम्ही एक शोध लावलेला आहे। या जगामध्ये श्रेष्ठ काय आहे? या जगामध्ये श्रेष्ठ फक्त पैसा आहे। ज्याच्यापाशी पैसा आहे त्याला लोक तात्या अप्पा नाना म्हणून गौरवतात। ज्याच्यापाशी पैसा नाही त्याला हेच लोक लातेचे ठोकरे निवडवतात। आम्ही तसं कमी केलेलं नाही। चालू हिरवीतून पाया ढकलून दिल्या कशासाठी? दागिन्यांसाठी पैशासाठी। एवढंच नव्हे गावातलं ग्रामदैवत त्याच्या अंगावली सोनं नाणं उतरून आम्ही आमची जिजोरी फुलवली। गावात कोणाची मायवेली नाही। आमच्या नजरेत नजर भिडवायची। हो आमचं नाव जर ऐकलं तर ग्रामने ग्राम टाकते। सुभानराव पाटील म्हणतात। सुभानराव शिवाकडं त्याची नदीला गेली लागत सर्व गाव कर्ज आहे। कोणाची मायवेली नाही। आमच्या विरोधात जायचं। सुभानराव पाटील म्हणतात
समानरावशी वाकडं त्याची नदीला गेली लाकडं. राहून दे, मी एकटाच बडबडतोय. हराखोर चंद्या अजून त्याचा पत्ता नाही. चंद्या, ए चंद्या, काही रे कोण काय म्हणलं रे? अरे आबा तुम्ही का बाहेर? अरे मी आत्ताच तळ घेऊन आलो. आबा रोज बराच वेळ थांबलो पण लगा वाड्यात नव्हतास. कुठं होतास? मळ्यात मला काम सांगितले ते करायला नाही का? हा, आता मळ्यात घरात आलो तोपर्यंत मला कोणतरी हाक मारली. मळ्यात गेला होतास? मळ्यात गेलो तू घे. चंद्या, हा मळ्यात आपला टमाटोचा प्लॉट कसा काय? काय आबा मला नाही ती काम सांगत जाऊ नका. हा, मला तुम्ही टमाटोला पाणी पाजायला सांगितलं का नाही? हो. अहो टमाटोला मी रानात गेलोय रान वाळले का बघायला. हा, मी असा रानात डोकावून बघतो तर टमाटो एक लाल भडक होऊन असलं माझ्याकडे रागाने बघायला लागले. काय म्हणतोस? रागाने टमाट लाल झालं म्हणलं तळ पाहिजे मस्तकात गेली. मस्तक आहे का? अरे खोरं हे मस्तक आहे का? आयला त्या हातातलं बघितलं की माझं मस्तक खाली कुणीकडे सरले जायला. हा, ते भ्यानतच होते. टमाटो रागाने लाल भडक झालं मस्तळ पाहिजे मस्तकाला गेली. हा. गोट्यात पळतच गेलो. काय केलं? कानावडी काठी अळवाजी असली आणली. हा, एका कडेने जे टमाटोची झोडपाय चालू केलं सत्यानाश पाग एक टमाटो झाडाला ठेवलं नाही. फोटो वाटत जाऊन बघा तुम्ही. लगा काय केलं से चंद्या? लगा कोल्हापूरला बियाणं आणलेलं ते सगळी टमाटो सोडून हराम खोरा. अहो डबल उत्पन्न झालं का नाही? डबल कसे सर्व उपटून टाकलं सण काय उत्पन्न म्हणून विचारतोस? टमाटो फोडल्यावर ना त्याचं पीक कुठं जाणार आहे? कुठे जाते त्याचं पीक आहे रानात बाहेर जाणार आहे का? मग पुढल्या वर्षी डबल झाड उगवलं का नाही? हा, मग पुन्हा टमाट किती लागते रे? पुन्हा जाऊन आपण तोडायची. मग बर ते जाऊ दे. जाऊ द्या. तू खायच्या मुळीतला वांग्याचा प्लॉट कसा काय? आणि तुम्ही असलं पीक कुठून आणलं होतो? लगा कोल्हापूरवरून बेन आणलं होतं ते. एक मग वांगी परत नेऊन पाठवा तिकडे पेटवा जावा. काय झालं? अहो काय झालं म्हणून काय विचारतायचं? आबा मी असा वांग्याच्या रानात गेलो. काकीने सांगितलं संध्याकाळी काल होणार 2-4 वांगी आण. हा, गेलो मी असं त्याचा हात लावला वांग्याला वाजून. त्याला तोडलं बी नाही. तो त्यातलं वांग मला चावलं. तुझ्या मायला म्हणलं बेट्या मला चावलं. बेट्या म्हणलं काय समज तू मला हराम खोरा. मला चावलं म्हणलं त्याला ठेवीन का मी? मग काय केलंस? बांधायला रचले ती पाक उपडून वांगी. वांगी सगळी उपरून बांधायला रचली. थांबा थांबा आबा. ए आबा, ए आबा. ए आबडिया. थांबा थांबा थांबा. हराम खोरा माझी राख करायला तुला ठेवलंय का? काळजी करू नका. खालच्या प्लॉट मध्ये आहे ते का नाही? हा, तिथं दोन प्लॉट आहेत. वरचं उपडून टाकले. खाली देव आहे का नाही प्लॉट? हा. पण वांग्या आबाले बारकी राहिली. होय जाय डोकं चालवलं मी आम्ही बरं का. फवारणी केली होतीस का? फवारणी करून काय करताय का? हा. मग ती खाली मिरच्याच्या करायला एक मोठं वांग आहे का? आहे ना, ते प्यायला ठेवले. आईला म्हणलं आता डोकं चालवायचं. आबाच्या मागायला म्हणलं वांगेत थराटर मोठी झाली पाहिजे. हा, ती मोठं वांग आहे का नाही आबा? ते बारक्या वांगावर उडवलं. हा? सर्रास वांगे आता का पाहिजे? काही वत्राटीपणाला बोलत जाऊ नकोस. तो खुरसुडीनं खोड आणला होता. हा तुमच्यासाठी आणलेला. तुम्हाला नाद आहे का नाही शर्यतीचा? अरे शर्यतीचा नाद आहे. आयला पुन्हा आपण लय मोठा घोळ व्हायला लागलाय. हो काय झालं? 4 दिवस झाले त्या वैरानं काय खाल्लंच नाही खोंडानं. काय म्हणतोस? वैरण बी खाय ना पाणी पिना. आता अरे दवाखान्यात न्यायचं. दवाखान्याला कशाला घरगुती उपाय केला मी? काय केलं? आबांच्या कानावर जर हे गेलं हा. तर आबा मला ढिलं सोडत नाहीत. म्हणून काय केलं कातड काढलं. आता खातय रवत ही करते. कत्तड काढलंस? कुणाचं म्हणताय का?
अरे खोंडाचं कातड काढलीस की काय काय आबा हे असं डोकं आहे तुमचं कोणताच नव्हे हं. आपण परवा मेलेला वाघ मारला का मेलेला वाघ अरे सुभानराव पाटलानं जिवंत वाघाची शिकार केली होती आणि मेलेला वाघ म्हणतोस काय अरे सुभानरावशी वाकडं तिची नदीला गेली लाकडं आईला शिकारी खरंच आपला तुमचा नियम आहे बरं का बाबा तिकडे तुमच्या महिन्यात आपण दोघं शिकारीला गेलो का नाही आईला काय तुम्ही घोरपड मारली राव तू मदत कातड काढलं म्हणजे खोंडाचं नव्हे ती वाघ मारून आणला होता का नाही आणि ती सपरावर कातड लागल्या त्याच्या वासान ती वैरण खायना हो मग ते सपरावरचं कातड काढलं तुम्हाला काय म्हणतात खोंडाचं मला वाटलं खोंडाचं काढलीस की काय काढायचं आहे का काढायचं आहे म्हणून काय विचारतोस जाऊ द्या काकूला बोलून घे तुमच्या अरे माझ्या धर्मपत्नीला बोलवून घे धर्म